बारामती जवळच्या गोजेबावी वाडीत अजित पवारांचं विमान आज सकाळी कोसळलं आणि या भीषण अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी मी आहे। तुम्ही पाहू शकता इथून 100 मीटर अंतरावर खरं तर ज्या ठिकाणी विमान कोसळलं ती जागा आहे आणि हे विमान कोसळत असताना या गावातील काही नागरिकांनी प्रत्यक्षदर्शी रस्त्यावर उभं राहून हा संपूर्ण अपघाताचा थरार पाहिलाय। इतकंच नाही तर मदतीसाठी येथील नागरिक असतील, इथली महिला पुरुष ब्लँकेट घेऊन, पाण्याच्या बादल्या घेऊन खरं तर ज्या ठिकाणी हे विमान जळत होतं तिथं जाऊन पोहोचले, त्यांनी प्रत्यक्ष मदत केली। मात्र या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व म्हणजे 6ही प्रवाशांचा मृत्यू झाला होता। ज्यांनी प्रत्यक्षदर्शी हा अपघात पाहिला ते आटोळे काका आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काका, नेमका अपघात किती वाजता घडला आणि तुम्ही काय पाहिलं? 8:45 वाजता। बरं, काय पाहिलं काय तुम्ही? तुम्ही कुठे होते तेव्हा, काय करत होता? आम्ही असं तर घराच्या मोरच होतो ना, बरं गुरांना खाय हे टाकत होतो। ते पोट झाल्यावर मग आम्ही गेलो ना। बरं बार बी झाला, पोट बी झाला, पण आम्ही तिथवर जास्त जाळ जवळजवळ खालनं त्या तळातनं 25 ते 30 किलोमीटर उंच गेलं होतं। उंच, पण त्यातून काहीच दिसत नव्हतं ना। मग आता त्यातून नाही दिसल्यामुळे आम्ही 50 फुटाच्या अंतरावर उभा राहिलो होतो। तिथवर हाय थोडी थोडी लागायचीच, बरं पण तरी आम्ही तिथवर उभा राहिलो होतो। पण एक गावातनं दूधवाला बी आलता टाकून, त्याने आम्ही मग हे मशी केलं आणि जवळ उभा केलं, हे केलं, पण आम्हाला तिथवर पोचताच आलं नाही। म्हणजे इतका मोठा जाळ होता, आया लागत होता त्याच्या। ते मग तसेच बादल्या बिदल्या बसलेल्या तसंच राहिल्या आणि नंतर 5 मिनिटांनी कमी जास्त अग्निशर गाडी बी आली। बरं आणि पोलीस लोक बी आली, तिकडले एअरपोर्ट वरली लोक आली। बरं, मग तुम्हाला कसं कळलं की हे विमान इथं कोसळलं? तुम्हाला कसं माहित झालं? इथं म्हणजे दडदडीत दिसलं होतं ना। अच्छा, तुम्ही बाहेरच होतो उभे तेव्हा? बाहेरच होतो। ओके, काय झालं नेमका? विमान हेलकावी खाताला नेमकं काय झालं? तुम्ही काय पाहिलं? मला वाटतं ठोस लागूनच ते बार झालेला असं। अच्छा, खाली पडलं त्याच्यामुळे? म्हणजे आम्ही ठोस लागली म्हणून असं बघितलं नाही, पण ठोसच लागलेली, त्याला काय तिथं होण्याची गरजच नव्हती। बरं, आणि मग बार झाल्याच्या नंतर पेट्रोलचा ह्याचा झाला संपोट, झाला 30 फुटा उंचीचा। ओके, किती साधारण किती मिनिटं विमान जळत होतं? तसं मग म्हणता येईल 15 मिनिटं। बरं, पण चांगला ताण जवळजवळ 10 मिनिटं होता। अच्छा, तुम्ही काय पाहिलं? तुम्ही जेव्हा आग कमी झाली, तुम्ही जवळ गेला तेव्हा नेमकं काय पाहिलं? 2 बॉड्या बाहेर पडलेल्या होत्या, त्या पाहिल्या। पण आता इमान हाय म्हणल्यामुळं तेवढेच 2 जण असं आम्हाला वाटलं नाही। मग ट्रॅक्टर बोलावला आमचा, ट्रॅक्टरने आला। ट्रॅक्टरने ती पार्टी एक 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 मोहर ओढून जशी बॉडी दिसन तशी बाजूला घेतली आणि आमच्यातल्या चदरा नेल्या आणि त्या चदरातून बोलून एक एक पार्सल केली लोकांनी। बरं, आणि मग ते बॉड्या परत नाही गावाचे दिसल्या, बंद झाल्या। मग ट्रॅक्टर घरी आणला। पण काय याच्यामध्ये अजित पवार होते हे तुम्हाला केव्हा कळलं? ते आम्हाला गाड्यावरूनच कळलं थोडक्यात। अच्छा, तुम्ही पाहिलंच होता? आम्ही पाहिलं होतं। मी कमी जास्त 11 म्हणजे 14-13ला सरपंच होतो। ती आमची सारखी मुलाखत कवा जाणे होती, त्याच्यामुळे बघण्यात बी होतं। बरं, त्याच्यामुळे जीव होत। ओके, 2014-13ला सरपंच होतो। ओके, मग त्यांच्याशी काय बोलणं झालं त्या काळात? त्या काळात झालं। बरं, म्हणजे कशी काय मागणीसाठी काय असं तसं व्हायचं ना। ओके, काय पत्र घेऊन जायचं। बरं, म्हणजे आम्ही काही मी एकटा जात नव्हतो, अशी 2-4 जण आम्ही जायचो मिळून। ओके, तुम्ही म्हणताय तुम्हाला हातातल्या घड्याळावरनं कळलं की ते अजित पवार आहेत। नेमकं काय काय पाहिलं तुम्ही अजून तिथे? मग काहीच बघितलं, आता बॉडी जशी आखसून बसलेल्या होत्या, जसे निघन तसे पार्सल केले, ते काही इथं थांबून ठेवले नव्हते। मग काय बघणार आहे, हे तर आम्ही थांबलो ना, असं झालं। ओके, तर आपण पाहू शकता प्रत्यक्षदर्शी आहेत हे आटोळे काका। ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथून साधारण 100 मीटर अंतरावर यांचं घर आहे। विमान खाली कोसळलं आणि मोठा आवाज झाला आणि त्यानंतर येथील घरातील अनेक महिला पुरुष बाहेर आले आणि पाहतात तर काय, समोर विमानाचा मोठा स्फोट आणि मोठा आगीच्या ज्वाळा त्या ठिकाणी भेटलेल्या होत्या। आणि त्यानंतर यातील हे नागरिक जे आहेत ते सर्व मदतीसाठी धावले, त्यांनी जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न केला। कुणी ब्लँकेट नेलं, कुणी पाण्याच्या बाटल्या नेल्या, मात्र जवळपास 10 ते 15 मिनिटं विमानाला लागलेली ही आग धगधगत होती, त्यामुळं जवळ कुणालाही जाता येत नव्हतं। साधारण 15 मिनिटानंतर जेव्हा ही आग कमी झाली तेव्हा हे नागरिक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी विखुरलेले मृतदेह त्यांनी
ब्लँकेट टाकून रुग्णवाहिकेत पाठवले आणि यांनी सांगितल्यानुसार एका मृतदेहाच्या हातामध्ये घड्याळ होती आणि त्या घड्याळावरून ते अजित पवार आहेत असं यांच्या लक्षात आल्याचं यांनी सांगितलंय. बारामतीहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.